मी मी मागतो माफी, विनंती करतो. सुजित, मी विनंती करतो. मी माफी सुद्धा मागतोय. माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला त्यामुळे आय एम सॉरी. पण मी भीक मागतोय सुजित, प्लीज चल आणि प्लेटलेट्स आहे. नाइस. ठीक आहे, मला विचार करायला 2 दिवसांची मुदत दे. मी या सगळ्यावर शांतपणे विचार करतो आणि 2 दिवसात तुला माझं उत्तर देतो. पण प्लीज मणी, नाही काय माझ्याकडनं होकाराची वगैरे अपेक्षा ठेवू नको. का वाचवू मी त्या बाळाला? हे बाळ जन्माला येणार, मोठं होणार, पुढे जाऊन परत हेच सगळे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे होकाराची वगैरे अपेक्षा ठेवू नकोस. सुजित, तुम्हाला माफी मागायला लावली, विनंती करायला लावली. मी माफी सुद्धा मागितली, विनंती सुद्धा केली. मग अरे तरी सुद्धा तू असं बोलतोस? सुजित, बऱ्या बोलाने हॉस्पिटलमध्ये चल, नाही तर मी तुम्हा दोघांची कंप्लेंट करेल पोलिसात. तुम्हाला दोघांनाही चढावं लागेल तिथे. पोलिसात जा, आमची कंप्लेंट कर. गो. आम्ही दोघं एकत्र जाऊ ना जेलमध्ये. छान मज्जा करू आम्ही दोघं आतमध्ये. पण तू, तुझी बायको, आम्हाला जेलमध्ये बघून तुम्ही आनंदात नसाल, दुःखात असाल. का माहिती? कारण स्वानंदीचं बाळ ह्या जगात नसेल. बिचारी स्वानंदी, बिचारा तिचं बाळ. मी जर जेलमध्ये गेलो ना तर स्वानंदीचं बाळ 100% या जगात राहणार नाही. जर मी बाहेर राहिलो तर 1% चान्स आहे, 1% चान्स आहे माझा विचार बदलू शकतो. कदाचित मी प्लेटलेट्स देऊ शकतो. सो यू हॅव टू टेक युअर चान्सेस. तू शांतपणे विचार कर. तुला वाट बघायची आहे, थांबायचंय, नाही थांबायचंय, पोलिसात जायचंय, तुझी मर्जी. संचिता, गेले 2 दिवस ना खूप चाललंय यार. काय काय माझ्या बरोबर थकलोय, ह्याच्यामुळे दमायला झालंय मला. मी आता आराम करतो. 2 दिवसात मी तुला सांगतो. शांतपणे विचार कर. तुला काय? चल संचिता.
संचिता, काय हो, काय झालं? मणी इतका का ओरडत होता? शालिनी, तू झोपायला जा बरं. औषधं घेतलीस ना, हळूहळू डोळे मिटायला लागतील. जा. पण मला सांगा, मणी का इतका ओरडत होता? जा म्हणतोय ना, जा झोप. स्वानंदी, मला माफ करा. मी तुमचा आणि आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी असमर्थ ठरतोय. स्वानंदी, माझं हृदय काढून त्या बाळाला लावायची वेळ आली असती तरी मी तयार होतो. पण आपल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याला त्याच्या वडिलांचे प्लेटलेट्स हवेत आणि त्याचा बाप ते द्यायला तयार नाहीये. मी खूप प्रयत्न केले स्वानंदी, पण प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नका स्वानंदी. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. याला म्हणतात लक बेबी. म्हणजे ते काय असतं, हारी हुई बाजी को जीतना ना, हे बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचं. गेले 24 तास 48 तास इतके कठीण गेलेत ना माझ्यासाठी. इतका घाबरलो होतो ना मी. मला असं वाटलं होतं की माझे सगळे पत्ते आता मणीच्या हाताला लागलेत. आता तो कधी हुकुमाचा पत्ता टाकणार आणि मला जेलमध्ये जावं लागणार. बघ ना, नशीब आपल्या हातात जोकर आलाय. जोकर हा प्लेटलेट्स नावाचा जोकर. त्याच्यामुळे आपण अख्खा गेम आपल्याला हवाय तसा, आपल्याला हवाय तेव्हा पलटू शकतो. येस. आता नाहीये काही टेन्शन. आणि तू प्लेटलेट्स देणार नाहीस म्हणल्यावर स्वानंदीचं बाळ मरणार. आणि ते बाळ एकदा मेलं की सगळेच प्रॉब्लेम संपणार. एक्झॅक्टली. असं तसंच करायचंय आपल्याला. असंच करायचंय. मी आणि त्या मणीने नंतर नाटकं केली ना पोलिसात वगैरे जाण्याची, असं संपवून टाकेल ना त्याला यावेळेला. बेबी बेबी, वी हॅव डन इट फायनली. येस. आता आपण फ्री बर्ड्स आहोत. एक्झॅक्टली. ती स्वानंदी, त्या स्वानंदीचं ते बाळ, हे सगळं टेन्शन आता माझ्या डोक्यावरनं जाणार आहे. हे बघितलं ना तू मणी कसा मला पाया पडून भीक मागत होता. प्लीज भीक मागतो, मी तुला त्रास दिला त्यासाठी मला माफ कर. हॉस्पिटलला चल, सोन्याच्या बाळाला प्लेटलेट्स दे. त्या बाळाच्या मरणाची इतके महिने सुजित सरपोतदार वाट बघतोय. त्याला मी प्लेटलेट्स देणार, त्याला मी वाचवणार. मूर्ख आहे का तुम्ही? काही लिहिलंय का? डॅड, या ना. डॅड 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 डॅड, हे किती बेस्ट झालं ना. म्हणजे मी आता काय करणार आहे डॅड? मी मणीला सांगणार आहे की मी बाळाला प्लेटलेट्स देतो. हा, मी असं फक्त सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं ओरिजिनल DNA रिपोर्ट घेणार. आणि या वेळेला रिपोर्ट मी माझ्या हाताने जाळणार. आणि एकदा का तो रिपोर्ट जळला ना डॅड की आपण सुटलो. हा, मग काय देणार ना त्या बाळाला प्लेटलेट्स वगैरे. मग ते बाळ मरेल. बाळ मेल्यानंतर मला वाटतं स्वानंदी पण मरेल.
आणि ते दोघेही गेल्यानंतर या मणीच्या जगण्याला काय अर्थ उरणार आहे? आपल्याला काही करावंच नाही लागलं डॅड. आपण असेच या सगळ्यातून मोकळे झालो. संचिता, हं? बाहेर जा आणि दार बंद करून घे. ओके. डॅड, डॅड काय झालं? तुम्ही खुश नाही आहात? तुम्हाला स्वानंदीच्या बाळाला प्लेटलेट्स द्याव्या लागतील. त्या बाळाला जगवावं लागेल. आई, तू का आलीस परत आता? मला चैन पडत नव्हते म्हणून आले. डॉक्टर काय म्हणाले? तब्येत बरी आहे ना तिची आता? काहीच फरक नाहीये. बोलता बोलता परत बेशुद्ध पडला. आणि बाळासाठी बाळाच्या वडिलांची प्लेटलेट्स हवेत. म्हणजे सुजित? आई, मी गेलो होतो घरी. मी सुजितला विनंती केली, पाया पडलो त्याच्या, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. म्हणतोय मला जरा विचार करायला वेळ द्या आणि आपल्याकडे वेळ नाहीये. अरे तू असं कसं बोलू शकतो? त्याच्या बाळाच्या जीवाचा प्रश्न आहे, हे त्याला कळत नाहीये का? मी बोलेन त्याच्याशी. नाही आई, तुला काय वाटतं मी प्रयत्न केला नाही का? मी प्रयत्न केला, पण त्याला ऐकूनच घ्यायचं नाही. काही मला ना, मी आता हरल्यासारखं वाटतं. मी आई मुलगा म्हणून तुला कधी सुख देऊ शकलो नाही, नवरा म्हणून माझ्या बायकोला वाचवू शकत नाहीये, माणूस म्हणून माझं जगणंच व्यर्थ ठरलंय. मी हारलोय आई. म्हणे स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? सनंदी, डॉक्टर डॉक्टर, सनंदी, सिस्टर, डॉक्टर, डॉक्टर प्लीज या. सनंदी, बघा ना. सगळं ठीक आहे सनंदी. तुम्ही जरा बाजूला होता का प्लीज? हा सुजित फोनच उचलत नाहीये. तुम्ही जरा बाहेर जाता का प्लीज? नाही नाही डॉक्टर, सॉरी, आम्ही इथेच थांबतो. आम्ही इथे दिसलो नाही तर त्यांना अजून टेन्शन येईल. तुम्ही करा ना तुमची प्रोसेस. ठीक आहे, पण तुम्ही जरा हळू बोला. हा. सिस्टर, हेवी मध्ये सोडा. डॉक्टर, तर इंजेक्शन दिलंय, थोडा वेळ त्यांना बरं वाटेल. बरं, प्लेटलेटचं काय झालं? थोडा वेळ का लावताय तुम्ही? डॉक्टर, दुसरा कुठला उपाय नाहीये का?
म्हणजे काहीतरी सोल्युशन असेल ना, तुम्ही सांगाल ते करू आपण. दुसरा काही उपायच नाही. कसं आहे, त्यांची आणि त्यांच्या बाळाची जी क्रिटिकल अवस्था झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना फक्त प्लेटलेट्स द्यावे लागतील आणि त्यांच्या प्लेटलेट्सचा काउंट खूप कमी झालाय आणि हे लाईफ थ्रेटनिंग असू शकते. आणि प्लेटलेट फक्त बाळाच्या वडिलांचे चालू शकतात. एकदा तुम्ही दिलेत की मग झालं, मग काही करायची गरज पडणार नाही. आणि हे प्लेटलेट एकदाच नाही तर बाळ मोठं होऊन सुदृढ होईपर्यंत बरेचदा नियमितपणे द्यावे लागेल. त्यामुळे याची मानसिक तयारी तुम्ही करून ठेवा. पण प्लीज आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर प्लीज हरी अप. कारण जसा जसा उशीर होतो आहे तसं तसं स्वानंदी आणि तिचे बाळ रिस्पॉन्डही करत नाही. मी प्लेटलेट डोनेशनची प्रोसेस सुरू करतो, तुम्ही प्लीज लवकर या. नर्स, मी सुजितला परत फोन लावतो. म्हणे सुजित, अगदी देवासारखा धावून आलायस तू. मी तुझे हात जोडते, पाया पडते मी तुझ्या. माझ्या मुलीला आणि तिच्या बाळाला वाचव. तिला प्लेटलेटची गरज आहे आणि ते फक्त तूच देऊ शकतो. तू जे बोलशील ते आम्हाला मान्य आहे. मी आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही, पण माझ्या मुलीला वाचव. मी प्लेटलेट्स द्यायला तयार आहे. सुजित, थँक्यू. नॉट सो सून म्हणी. माझ्या काही अटी आहेत, त्या जर तुम्ही मान्य केल्या तरच मी प्लेटलेट्स देईन. नाही तर जसं आलोय तसं निघून जाईल. स्वानंदीने सुजितला इथे पाहिलं तर प्रश्न विचारतील आणि प्रॉब्लेम होईल. काय 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 बोलताय तुम्ही डॅड? मला दिस इज सुसाइडल डॅड. जे बाळ मोठं झाल्यानंतर कदाचित आपल्या अगेन्स्ट जाऊ शकतं. मी जेलमध्ये जाऊ शकतो उद्या जाऊन. त्याला मी वाचवायचं डॅड. काय काय बोलताय तुम्ही? प्लीज एक्सप्लेन. आणि स्वानंदीच्या बाळाच्या बापाने प्लेटलेट्स द्यायच्या डॅड. जर मी त्या द्यायला गेलो ना तर अख्ख्या जगाला कळेल की त्या बाळाचा बाप मी आहे. तुम्हाला काय वाटतंय डॅड? सरळ सांगा ना. तुम्हाला असं वाटत असेल की मी जेलमध्ये जायचं तर सरळ सांगा, मी जातो जेलमध्ये. मूर्ख आहात का तुम्ही? अरे तुम्ही अडकलात तर मी अडकेन हे मला काय कळत नाहीये का? आणि मग तरी सुद्धा मी तुम्हाला अडकवेन असं वाटतंय? हे बघा सुजितराव, तुम्ही आमचे चिरंजीव आहात. मी काय सांगतोय हे नीट ऐका आणि संपूर्ण ऐका. काय ते एक वाक्य ऐकल्यानंतर उगाच डोकं फिरवू नका तुमचं आणि माझं. ही तुमची सवय मोडा आता तुम्ही. आणि मी काय सांगतोय हे नीट शांतपणे ऐका. सुजितराव, स्वानंदीच्या बाळाला प्लेटलेट्स देणं हे तुमचं कर्तव्य नसून हे एक डील आहे. आयुष्यभर तुमचं रक्षण करेल असं डील. आणि हे डील तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा मणीला तुम्ही अटी घालाल, मणीला त्या मान्य कराव्या लागतील. आणि समजा त्यांनी मान्य केल्या मगच तुम्ही बाळाला प्लेटलेट्स देणार आहात. कुठल्या अटी डॅड?
आलं का लक्षात? बरं, हे पेपर्स घ्या. ह्याच्यावर सगळ्या अटी लिहिलेल्या आहेत. त्याच्यावर मणीच्या सह्या घ्या आणि मगच प्लेटलेट्स द्या. पण डॅड, विश्वास नाहीये का तुमचा माझ्यावर? सुजितराव, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला प्रॉब्लेम्स मधनं सोडवत आलोय ना, ह्या वेळेला मी सोडवणारच आहे तुम्हाला. विश्वास ठेवा माझ्यावर. ही आलेली संधी याचं सोनं करा तुम्ही, अशी घालवू नका. सुजितराव, जा. माझी पहिली अट. सुजित, आपण वेटिंग रूम मध्ये जाऊन बोलूयात. इथे नको प्लीज. ओके. सुजित, हे बघ, आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. तुझ्या काय अटी आहेत त्या सांग लवकर प्लीज. ठीक आहे. माझी पहिली अट, माझ्या विरोधात तुम्ही कधीच पोलिसांकडे कुठलीच तक्रार करायची नाही. विसरून जायचा स्वानंदीचा गुन्हेगार मी आहे. मान्य? तू काय बोलतोयस तुला कळतंय का? तू इतका वाईट वागलास तिच्याबरोबर, इतका घाणेरडा गुन्हा केलास तू, आणि आम्ही पोलिसात तक्रार करायची नाही? तुला तर खरं जेलमध्ये खडी फोडायला पाठवायला हवं. मी आता प्लेटलेट्स देणं महत्वाचं आहे का मी जेलमध्ये खडी फोडणं? बघा, तुमचं तुम्ही एकमेकांमध्ये बोलून डिस्कस करा. मणी, वेळ नाहीये ना फार? तुझ्या आईला समजाव ना. उगाच फालतू वाद घातला ना तर वेळ फुकट जाईल. आजपर्यंत स्वानंदीचा गुन्हेगार शोधायला आम्ही दोघांनी इतकी मेहनत घेतली, आणि आता तोच गुन्हेगार समोर उभा असताना त्याला पोलिसात द्यायचं नाही असं वचन देणं योग्य राहील का?